बोल आता. मी 3 ग्लास घेतले, त्याच्यामध्ये कुक्ड राईस टाकला. एकाला रोज जाऊन मी आय लव्ह यू म्हणलं, दुसऱ्याला आय हेट यू म्हणलं आणि तिसऱ्याला इग्नोर केलं. 3 दिवसांनंतर लव्ह वाला ह्याला तसंच राहिला तो राईस आणि हेट वाला काळा झाला होता आणि इग्नोर वाल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम. इग्नोरला काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स लागले होते. म्हणजे बुरशी आली होती त्याला थोडीशी. हा. तर लहान मुलांना सगळ्यांना ही ऍक्टिव्हिटी करायला सांगितली होती की 3 कप मध्ये किंवा 3 काचेचे ग्लास घ्यायचे, त्याच्यामध्ये शिजवलेला भात ठेवायचा 3 वेगवेगळ्या ग्लासेस मध्ये तेवढाच घ्यायचा आणि एका ग्लासवर एका पट्टीवर लिहायचं आय लव्ह यू, दुसऱ्या पट्टीवर लिहायचं आय हेट यू, दुसऱ्या ग्लासवर चिकटवायचं आणि तिसऱ्या ग्लासवर इग्नोर म्हणून चिकटवायचं. रोज सकाळ संध्याकाळ आय लव्ह यू वाला जो ग्लास आहे त्याला अगदी खूप प्रेमाने आय लव्ह यू म्हणायचं. जो आय हेट यू वाला आहे त्याला आय हेट यू म्हणायचं, अगदी रागवून आणि तिरस्काराने. आणि जो हे आहे इग्नोर वाला ग्लास आहे, तर त्या इग्नोर वाल्या ग्लासला त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही अजिबात, कारण आपल्याला त्याला इग्नोर करायचं आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर असं करायला सांगितलं होतं सगळ्यांना. आणि आपले जे सेशन्स असतात मंगळवार आणि शनिवार, तर त्या सेशन्स मध्ये म्हणजे एकाला मंगळवारी सांगितलंय आणि ते शनिवारी दाखवायचं होतं. तर मग रेणुकाने ते दाखवलं होतं आणि रेणुकानी आणि अजून मला वाटतं सान्वीनी पण केलेलं आहे, मला वाटतं सान्वीनी. तर त्यांचं असं लक्षात आलं की आय लव्ह यूचा जो ग्लास आहे ज्याच्यामध्ये आपण भात ठेवलेला आहे, त्याला जेव्हा आपण खूप प्रेम देतो आणि अगदी प्रेमाने त्याला खूप हे करतो, म्हणजे आपलं भाव व्यक्त करतो त्याच्या प्रती, तर त्यावेळेला 3-4 दिवसांनी सुद्धा तो भात तसाच्या तसाच राहतो. म्हणजे आता उन्हाळ्याचा सुद्धा तो खराब होत नाही. नंतर आय हेट यू वाला जो भात आहे किंवा तो त्याच्यातला त्या ग्लास मधला जो भात आहे तो पूर्ण काळा झालेला असतो. आणि जो इग्नोर वाला भात आहे तो हळूहळू डिकम्पोज व्हायला लागतो. डिकम्पोज म्हणजे पूर्ण त्याला सगळे हे जमायला लागतात त्याच्यामध्ये, काय बरं, बुरशी आणि सगळी घाण जमायला लागते त्याच्यामध्ये. असं ह्या सगळ्या मुलांना ऍक्टिव्हिटी दिली होती. आणि मग त्याच्यातनं त्यांना हे सांगितलं की जर साध्या भातावर हा परिणाम होत असेल आपल्या थॉट्समुळे आणि आपण जी त्याच्या प्रतीची एनर्जी आपण देत असतो, तर त्याच्यामुळे जर भातावर हा परिणाम होत असेल तर मग आपल्या विचारांमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होत असेल. तर मग आपण आपल्या शरीरावर किती प्रेम करायला पाहिजे. आणि मग बाकीचे कोणी काय म्हणतात की तुझे केस असेच आहेत, सरळच आहेत. म्हणजे मी हे लहान मुलांना सांगते, कारण मुलांना नेहमी सगळ्यांना सांगितलं जातं की अरे हे काय तुझे केस एवढे मोठे टोपलं कशाला वाढवलंय, ते कसं घाण दिसतंय, मग ते केस कापून ये, मग कुरळेच आहेत, मग सरळच आहेत. असं आपण मुलांना काही ना काहीतरी लहानपणापासून अननोईंगली आपलं ते फीड होत जातं. म्हणजे बरेच जण आई वडील हे करत राहतात आणि मी सुद्धा हे करायचे. म्हणजे मी अजिबात असं म्हणत नाही की मी ह्याच्यातनं गेली नाही, पण मला ते रिअलाइज झालं की आपल्याला हे करायला नकोय. त्यामुळे आता गेले 7-8 वर्ष तरी या गोष्टी माझ्याकडनं होत नाही. पण त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या बोलण्यामुळे इतर म्हणजे मुलांना जे आपण फीड करत असतो, तर त्याच्यामुळे त्यांचे पण विचार सगळे वेगळे होऊन जातात. आणि ते त्यांचे विचार वेगळे झाल्यामुळे काय होतं की त्यांना सुद्धा हे त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये हे कंटिन्युअसली सगळं चालू राहतं की अरे हे असं आहे, मग आई असं म्हणली किंवा शेजारचा माणूस असं म्हणला, नाही तर मैत्रीण कोणतरी असं म्हणली किंवा टीचर काहीतरी म्हणल्या. आणि मग ह्याच्यामुळे जे निगेटिव्ह जे थॉट्स असतात, मग आपल्याला स्वतःला वी स्टार्ट हेटिंग अवर ओन सेल्फ. म्हणजे आपल्याला आपणच नकोचे आरशात बघितलं की अरे बापरे मग आता काय असं होतं. तर म्हणून आपल्याला स्वतःला का प्रेम करायला पाहिजे आहे. आणि आपण चूज केलंय नाही का रेणुका, आपलं काय बोलणं झालं रेणुकाला तेही सांगितलंय की आपण हे लाईफ चूज केलेलं आहे. त्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी हॅपी विथ इट दॅट वी हॅव चोजन दिस लाईफ. आणि आनंदाने ते जगलं पाहिजे. आणि आपण सगळेजण छानच आहोत. म्हणजे अगदी माकडाला सुद्धा त्याचं बाळ प्रिय असतं. आपण बघतो गाढवाला सुद्धा त्याचं बाळ प्रिय असतं. त्याला काही असं वाटत नाही की आपण कसं दिसतो अशी. पण एक सांगायचं म्हणजे मला गाढवं आवडतात ना, ती खूप क्यूट असतात.
माझ्या इथे नेहमी मोठं ग्राउंड आहे, तिथे नेहमी गाढव आणि त्याचे पिल्लू असतात, फार सुंदर दिसतात. म्हणजे असं प्राणी मला फार आवडतात. तर सांगायचं असं की माकडाचं बाळ सुद्धा त्या आईला ते अतिशय प्रिय असतं, काही का असे ना. ती म्हणेल की काय ही माणसं आहेत, ही कशी दिसतात, असंही ती म्हणू शकेल माकडीने एखादी. तर सांगायचं असं की यू हॅव टू लव्ह युअर सेल्फ. त्यामुळे मी त्यांना ही एक्सपेरिमेंट करायला सांगितली की ह्या एक्सपेरिमेंटमुळे तुम्हाला कळेल की ती एनर्जी कशी होते, काय होतं ऍक्च्युली. आणि तुम्ही सुद्धा सगळेजण घरी हे करून बघू शकता. म्हणजे हे लहान मुलांसाठीच आहे असं नाहीये, हे मोठ्या माणसांनी सुद्धा अगदी आनंदाने घरी करून बघावं. आणि त्याच्यामुळे आपल्या विचारांमध्ये किती प्रचंड फरक पडतो हे आपल्याला सुद्धा लगेच जाणवतं, खूप पटकन फरक पडतो. काल मी लुईस ह्याचे 5 अफर्मेशन्स घेतले होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच सगळं तिने सांगितलेलं आहे की मी अतिशय सुंदर आहे, हे आयुष्य माझ्यावर खूप प्रेम करतं, माझंही या आयुष्यावर अतिशय प्रेम आहे. तर ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीने आपल्या स्वतःला बघतो, त्यावेळेला आपलं आयुष्य खरंच जास्त सोपं आणि सुंदर व्हायला सुरुवात होते. आणि या अशा छोट्या छोट्या एक्सपेरिमेंट्स मुलांना आवडल्या, त्यांनी केल्याही. काही काही जणांनी नुसता तांदूळ ठेवला आणि मग परत फोन केला की तांदूळ ठेवायचा होता का भात. पण ठीक आहे, म्हणजे गंमत होती ती, मलाही मजा येते. आणि आज सकाळी पण मला वाटतं एक छोटासा व्हिडिओ बघितला होता छान मुलांनी. आज ऋषिकेशनी घेतलेलं आहे सेशन सकाळचं आणि तेही मुलांना मला वाटतं आवडलेलं आहे. आणि आता आज ओके, तर तुम्हाला आता लुईस ह्याचं अफर्मेशन्स ऐकायला आवडेल का तुम्हाला दुसरं काहीतरी हवं आहे ते तुम्ही सांगू शकता. यू हॅव अ चॉईस. अफर्मेशन ऐकायला आवडेल. चालेल का अफर्मेशन्स? किंवा मग मी रिचर्ड बॅक हे जे एक खूप मोठे सायंटिस्ट होते, सायंटिस्ट नाही म्हणता येणार पण एक त्यांचं एक पुस्तक आहे इल्युजन म्हणून, पण ते तसंच आहे. पण ठीक आहे, आपण लुईस ह्याचं हे बघूयात, कारण मी काल ऑलरेडी वाचलेले आहेत. 1-2च मिनिटात मी तुम्हाला ते वाचून दाखवते. खूप छान आहेत त्यांचे अफर्मेशन्स. त्यांचे 101 अतिशय उत्तम आणि वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन्स आहेत की आता कालचं जे मी आहे ते मी आता फक्त त्याची एक रिव्हिजन घेते. रिव्हिजन म्हणजे मी परत एकदा ते फक्त वाचून दाखवते अफर्मेशन्स काय आहेत त्यांचे ते. तर लुईस हे म्हणतात की सगळ्यात पहिलं अफर्मेशन त्यांचं आहे आणि ते म्हणजे की लाईफ लव्हज मी. लाईफ लव्हज मी म्हणजे हे जे आयुष्य आहे त्याचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे. हे जे आयुष्य मी जगतीये ते अतिशय सुंदर आहे आणि माझं अतिशय ह्या आयुष्यावर आणि त्याचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे. हे म्हणल्याने एक वेगळ्या प्रकारचं, म्हणजे तुम्ही जर आरशासमोर उभं राहून, आणि लुईस यांनी नेहमी आपल्याला सांगितलंय की मिरर वर्क महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडे जर असा मोठा आरसा असेल तर त्या आरशाच्या समोर उभं राहून तिने सांगितलं की, म्हणजे त्या म्हणतात की, म्हणजे मी त्यांची अगदी हार्डकोर फॅन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या आपल्याला सांगतात की आरशासमोर उभं राहून एकदा तरी स्वतःला सकाळी सकाळी उठल्या उठल्या किंवा आंघोळ झाल्या झाल्या किंवा दिवसातनं एकदा तरी अगदी डोळ्यात डोळे घालून आरशामध्ये स्वतःला आय लव्ह यू म्हणा, अगदी मनापासून. तर आता आय लव्ह यूचा विषय निघालाय म्हणजे आता तर भाताला जर आपण आय लव्ह यू म्हटलं सलग 5 दिवस तर तो इतका छान टवटवीत आणि आनंदित राहू शकतो. तर तुम्ही स्वतःला जर आय लव्ह यू म्हणलात तर स्वतःच्या शरीरामध्ये किती फरक पडेल हा तुम्ही विचार करण्यासारखा आहे. ओके, तर त्या दुसरं त्यांचं अफर्मेशन आहे, ऑल इज वेल इन माय वर्ल्ड, एव्हरीथिंग इज वर्किंग आउट ऑफ माय हायेस्ट गुड,
आउट ऑफ दिस सिच्युएशन ओनली गुड विल कम. ह्या माझ्या विश्वामध्ये, ज्या विश्वात मी जगत आहे त्याच्यामध्ये सगळं उत्तम आहे, सगळं छान आहे. आणि माझ्यासाठी जे काय इथे आजूबाजूला सर्कमस्टन्सेस चाललेले आहेत, मग ते चांगले असोत किंवा कसेही असोत, ती ते उच्चारतच नाही कधीही. एव्हरीथिंग इज वर्किंग आउट फॉर माय हायेस्ट गुड. माझ्या सगळ्या उच्चतम नेणिवेसाठी, म्हणजे चांगलं काहीतरी माझ्यासाठी व्हावं ह्याच्यासाठीच ही सगळी आजूबाजूची जी धडपड चाललेली आहे त्या विश्वाची, तर ती त्याच्यासाठीच आहे की त्याच्यातनं मी उत्तम काहीतरी मला मिळेल आणि त्याच्यातनं चांगलंच काहीतरी माझ्यापर्यंत येईल आणि मी अतिशय सुखरूप आणि आनंदी आहे आणि माझी अतिशय योग्य काळजी घेतली जाते. आय एम सेफ. जसं पत्रीजी म्हणतात वी ऑल आर गॉड्स, किंवा आपण त्याच परमात्म्याचे अंश आहोत किंवा प्रतिबिंब जे काय असेल ते, त्याच्यात फार जायला नको. तसंच लुईस म्हणतात की सगळे आपण त्या एका युनिव्हर्सशी कनेक्टेड आहोत आणि अतिशय ते युनिव्हर्स जे आहे इट इज वर्किंग डे अँड नाईट टू टेक केअर ऑफ यू. म्हणजे तुमची काळजी कशी घ्यायची ह्याच्यातच ते सगळं त्याचा वेळ खर्ची करत आहे. तिसरं जे त्यांचं अफर्मेशन आहे की इट्स ओनली अ थॉट अँड थॉट कॅन बी चेंज्ड. ज्या वेळेला आपण चुकीचा विचार करतो, काल स्वामी सांगितलं की विचार म्हणजे आपल्याला नंतर वाटतं की अरे आपण काय विचार करतोय, ठीक आहे. त्या म्हणतात की डोंट वरी, म्हणजे आपण लगेच गिल्टी फील होतो की अरे आपण काय हे असा कसा विचार केला, आपण असं कसं आपण बोलू शकतो. तर त्या म्हणतात की डोंट वरी, हा फक्त विचार आहे, हा तुम्ही लगेच चेंज करू शकता. तुमच्या लक्षात आलंय ना की हे चुकीचं आहे, लगेच बदला. हे तिसरं अफर्मेशन आहे. द पॉइंट ऑफ पॉवर इज ऑलवेज इन द प्रेझेंट मोमेंट. म्हणजे आत्ता काय चाललेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. काल काय झालं किंवा उद्या काय होणार आहे किंवा काय नाही आपल्याला माहित नाही. द पॉइंट ऑफ पॉवर इज इन द प्रेझेंट मोमेंट. म्हणजे आत्ता काय चाललेलं आहे ते तुम्ही बघा, आत्ता तुम्ही काय वागताय किंवा तुम्ही काय विचार करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर काय झालं, आधी काय झालं, हे फक्त अनालिसिस आहे. का तर पुढच्या वेळेला विचार करताना किंवा वागताना आपल्याला मागच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्याच्यात सुधारणा करू शकतो. बट वी कॅनॉट चेंज व्हॉट वी हॅव थॉट बिफोर. म्हणजे आपण आधी जो विचार केलेला आहे तो सोडून द्यायचा, त्याच्यात उगाच चुकीचा जर असेल तर. जर चांगला विचार असेल तर तुम्ही त्याच्यावर ठाम राहू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं कालचं जे शेवटचं 5वं अफर्मेशन होतं, तर एव्हरी थॉट वी थिंक इज क्रिएटिंग अवर फ्युचर. जे काय आपण विचार करत असतो त्यामुळे आपण चूज करत असतो. आपल्याकडे थाउजंड्स ऑफ रियालिटीज असतात, त्याच्यामधनं आपण सगळ्यात योग्य गोष्ट काय चूज करायची ते आपण विचार करत असतो. आणि एव्हरी थॉट इज लिडिंग टू, म्हणजे आपल्याला तो त्या बाजूनी नेत असतो की काय सगळ्यात जास्त चांगलं आपण चूज करू शकतो. त्याच्या पुढे लुईस हे म्हणतात 6th त्यांचं जे अफर्मेशन आहे, आय एम इन द प्रोसेस ऑफ पॉझिटिव्ह चेंज. म्हणजे मी सकारात्मक बदलाची प्रक्रिया माझ्यामध्ये चालू आहे. हे ज्या वेळेला आपण कंटिन्युअसली अफर्म करतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी वरच्या एखाद वेळेला आपल्याला थोड्याशा जड जाऊ शकतात किंवा विचार करणं किंवा हे आयुष्य, म्हणजे आता खूपच जर एखाद्या त्रासात असेल तर त्याला हे अफर्म करणं कठीण होऊ शकतं की हे आयुष्य माझं चांगलं आहे असं होतं. म्हणजे मी सुद्धा ह्याच्यातनं गेलेली आहे की त्यावेळेला शक्य नसतं आपल्याला हे करणं, किंवा आपण नुसतंच आपलं लुईस यांनी सांगितलंय म्हणून आपण ते करतो, पण ते मनापासून येत नाही. मनापासून यायला थोडीशी एक वेगळी एनर्जी त्याला घ्यावी लागते किंवा मिळावी लागते. पण हे तर आपण नक्कीच म्हणू शकतो की आय एम इन द प्रोसेस ऑफ पॉझिटिव्ह चेंज. म्हणजे मी एक सकारात्मक आणि चांगल्या बदलाच्या प्रक्रियेतनं जात आहे. हा तर विचार आपण, हा अतिशय सोपा आहे, हा आपण घडोघडी आपल्या मनाशी ठरवून आपण ते करूच शकतो असं मला वाटतं. कारण हा सोपा आहे, बाकी सगळ्या ह्याच्यापेक्षा खूपच सोपा आहे. आणि आय एम कम्फर्टेबल लुकिंग इन द मिरर सेइंग आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू. हे जे मी मिरर वर्क सांगितलं, लुईस हे जेव्हा म्हणतात की मिरर वर्क हे झालंच पाहिजे. कारण का, त्याच्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. तुम्हाला गंमत वाटेल, मला सुद्धा ज्या वेळेला म्हणजे माझी पण एक अशी फेज होती ज्याच्यातनं मी जात होते की ध्यानात यायच्या आधी
की मला स्वतःला आरशामध्ये, मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेला, की मला आरशात नाही लोकांच्या चेहरेसुद्धा बघायला भीती वाटायची आणि मला माझा चेहराही आरशात बघायला भीती वाटायची. कारण मला जे इंट्युशन्स यायचे त्याच्यामुळे मला गिल्टी फिलिंग व्हायचं, की काय हे हिमांगी तू सगळ्यांचं बद्दल असा विचार करते. आणि मला मला स्वतःलाच बघायला मला लाज वाटायची, खूप लाज वाटायची. आणि हे अगदी ध्यानात आल्यानंतर सुद्धा जवळ-जवळ 2-2.5 वर्ष हे चाललेलं होतं. पण ज्यावेळेला मी लुईस हेन्सचं हे पुस्तक वाचलं, यू कॅन हील युअर लाईफ, त्याच्यातले हे जे सगळे अफर्मेशन्स वाचायला सुरुवात केली किंवा त्याच्यावर जेव्हा मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं, की अरे आपण आरशात बघून स्वतःला आय लव्ह यू नाही म्हणू शकत. कारण इतकं मी ते त्रासलेली होते ना, की मला स्वतःला मी नुसती बघायचे आरशात, एक हां ठीक आहे शरीर असं नटलं थटलं काही झालं तरी. पण स्वतःला किती हिमांगी तू किती हे आहेस, ब्रेव्ह आहेस, तू किती सिच्युएशन्स हँडल केलेल्या आहेस, हे मला सांगायला मला स्वतःला लाज वाटायची. मला असं वाटायचंच नाही, की मी हे सगळं केलेलं आहे म्हणून. पण जसं-जसं मी हे सगळं म्हणजे जसं-जसं मी ह्या पुस्तकाशी अजून कनेक्ट होत गेले, त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं, की अरे आपण खूप लहान वयामध्ये आपण खूप काही-काही कामं केलेली आहेत. खूप काही-काही भोगलेलं आहे. खूप काही-काही आपल्याकडे अनुभव आहेत आणि असं नाहीये, की आपण जरी वयाने लहान असलो तरी अजिबात अनुभव संपन्नता काहीच नाहीये, असं तर मुळीच नाहीये. हे माझ्या त्यावेळेला हळू लक्षात यायला लागलं. आणि हे प्रत्येकाच्याच बाबतीत असं असतं. हे काय माझ्या बाबतीत एकटीच्या बाबतीत असं आहे असं नाहीये. लहानपणापासून आपण काही ना काहीतरी अनुभव घेत असतो. फक्त प्रत्येकाचं लाईफ वेगळं असल्या कारणाने त्याचे अनुभव आणि हे वेगळे असतात. पण त्या हे सांगतात आणि मला सुद्धा हे खूप पटतं, की मिरर वर्क केल्याने एकतर तुमचे डोळे जास्त प्रेमळ होतात. तुम्ही स्वतःकडे जेव्हा बघता, त्यावेळेला तुम्ही जास्त प्रेमाने बघू शकता. आता मी आरशात अर्धा-अर्धा तास बसून सुद्धा मी स्वतःला हे हां, मी खूप सुंदर आहे. हो, छान आहे. आता मी ते करू शकते. पण हे करायला सुद्धा मला आय हॅड टू वर्क व्हेरी हार्ड. म्हणजे खरंच खूप मला कष्ट पडले हे करायला. आणि मला स्वतःला अप्रूव्ह करायला, की हो हिमांगी सगळं जरी चुकलं तुझं, बऱ्याच ठिकाणी वागायला मी चुकले. हो, चुकतो माणूस आहे आपण. पण अ, ठीक आहे चुकलं. मला माहित नव्हतं कसं वागायचं काय आहे. ते आता आय कॅन ऑल्वेज चेंज. पीपल चेंज. विदिन 1 फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आपण बदलू शकतो. आणि तसं मी बदलायचा मला भरपूर प्रयत्न केला. अजूनही करत आहे. अजून मी काय असं म्हणत नाही, की मला सगळं मिळालेलं आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या मला वाटतात, की मला स्वतःला बदलायला पाहिजेत माझ्या. आणि पण हे मिरर वर्क मला जमलेलं आहे आणि मी मला स्वतःला म्हणजे आरशामध्ये मी डोळ्यात डोळे घालून स्वतःला मी हे म्हणू शकते, की आय लव्ह यू. तुम्ही पण हे एकदा करून बघा. आज म्हणजे आपलं सेशन झाल्यावर केलं तरी चालेल आणि तुम्हाला कळेल, की तुम्ही काय करू शकता, नाही करू शकत. आणि हे फार महत्वाचं आहे. खरंच खूप महत्वाचं आहे हे. तर आय एम कम्फर्टेबल लुकिंग इन द मिरर सेइंग आय लव्ह यू, आय रिअली लव्ह यू. आणि आय एम रिअली कम्फर्टेबल. फक्त आता तुम्ही सगळ्यांनी हे करून बघायचंय आणि पुरुष आणि स्त्री हा प्रश्न नाहीये. पुरुषालाही हे जमलं पाहिजे आणि स्त्रीलाही हे जमलंच पाहिजे. कारण पुरुषांना सुद्धा चॅलेंजेस असतात आणि स्त्रियांना चॅलेंजेस असतात. वेगवेगळे असतात चॅलेंजेस प्रत्येकाचे. पुरुषांचे चॅलेंजेस मी असं म्हणेन की थोडेसे जास्त असतात. कारण त्यांना लहानपणापासून सांगितलेलं असतं की बायकांसारखं रडतोस काय आणि अनंत गोष्टी असतात. जे सगळं रबिश आहे, गार्बेज आहे ते. पण त्यामुळे त्यांच्या भावना मला असं वाटतं की जास्त अशा त्यांना वाट मोकळी करून देता येत नाही भावनांना. त्यामुळे मला असं वाटतं ते जास्त म्हणजे साठवून राहतात आणि त्यांना कळत नाही. पण सगळ्यांसमोर केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही बाथरूममध्ये जाऊन करू शकता. तुम्ही एखाद्या बेडरूममध्ये कोणीही नसताना घरामध्ये सुद्धा बसून हे करू शकता. सगळ्यांसमोर या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही. पण या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला खूप रिलीफ आणि मिळणार आहे आणि तुम्हाला खूप मोकळं वाटणार आहे सगळ्यांना. दुसरी अजून एक अफर्मेशन आहे की इट इज रिअली सेफ टू लुक विदिन. लुक विदिन म्हणजे कसं की ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःबरोबर बसलेलो असतो, लोकांना ध्यान करायची सुद्धा का भीती वाटते? कारण त्यांना सगळा भूतकाळ आठवायला सुरुवात होते.
त्यामुळे लोकांना ध्यान करायची भीती वाटते. त्यांना जे विचार येतात ना मनामध्ये, त्या विचारांची सुद्धा लोकांना खूप भीती वाटत असते. पण त्याची गरज नाहीये, कारण मागे जे काय झालेलं आहे ना ते म्हणजे अज्ञानापायी झालेलं आहे. माहित नव्हतं तेव्हा, पण आता माहित आहे ना, तर मग आता वी कॅन चेंज इट, वी कॅन ऍक्सेप्ट इट, की ठीक आहे मागे जे झालं ते चुकलेलं आहे, पण आता मी बदलायचा प्रयत्न करत आहे आणि आय विल चेंज. मी अगदी आटोकाट स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा मी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. तर आपण बदलू शकतो. आणि हे पण आपण करू शकतो की आपल्या अंतरात डोकावतो आपण ज्या वेळेला, तर त्यावेळेला आपण आनंदाने आपल्याकडे बघू शकतो. आपल्या ज्या चांगल्या बाजू आहेत, कारण आपण असं नाहीये की सगळं चुकीचंच वागलेलो आहे आयुष्यभर. आपण लोकांना मदत केलेली आहे किंवा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊनही बऱ्याच गोष्टी लोकांना केलेल्या आहेत, म्हणजे लोकांसाठी केलेल्या आहेत. तर त्या गोष्टी आपण आठवू शकतो की हो मी ह्या सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत. अगदी साधं एक मांजराचं पिल्लू जरी वाचवलं तरी सुद्धा ते खूप मोठी गोष्ट आहे, कारण तो जीव वाचलाय आपल्यामुळे. फार काही अगदी कुठे ध्यानाचे वर्ग म्हणजे जसं आपल्याला वाटतं की आपण ह्याला ध्यान शिकवतोय, म्हणजे मला असं वाटायचं पण नाही, असं नाहीये. एखाद्या आईने एखादा चांगला मुलगा घडवला तरी सुद्धा मी म्हणेन की तिने या समाजासाठी खूप प्रचंड मोठं काम केलेलं आहे. किंवा कोणी दत्तक घेतला मुलगा तरी खूप मोठं काम केलेलं आहे, काहीतरी चांगलं भरीव कार्य ते करत आहेत, कारण त्यांनी त्या मुलामध्ये दत्तक घेणं सोपं नाहीये, अजिबात सोपं नाहीये. त्यामुळे जे आधी झालेलं आहे ना ते सोडून द्यायचं. आता आपण जेव्हा ध्यानाला सुरुवात केलेली ना, ठीक आहे चुका झालेल्या आहेत, फॉरगेट इट, फॉरगेट द पास्ट. आजपासून काय आहे ना ते आपण आजपासून म्हणजे आत्तापासून काय जे करत आहोत दॅट इज आवर करंट लाईफ. त्यामुळे इट इज सेफ टू लुक विदिन. म्हणजे मी माझ्या चुका नाही काढणारे, मी माझ्या चांगल्या गोष्टी बघणारे आणि मी अजून चांगल्या कशा करू शकते, त्याच्यात मी कसं योगदान देऊ शकते तेवढंच मी बघणार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाची, आय फॉरगिव्ह मायसेल्फ अँड सेट मायसेल्फ फ्री. त्याच्यानंतरची लगेच आहे की ज्या काही मी चुका केलेल्या आहेत त्याच्यासाठी मी मला स्वतःला माफ केलेलं आहे. कारण लोक गिल्ट मध्ये जगतात, अपराधी भाव त्यांच्यामध्ये इतका प्रचंड असतो पण ते बोलू शकत नाही. आणि अक्षरशः मी जेव्हा काउन्सिलिंग करायचे आणि जेव्हा इथे आपल्या सहकारनगरच्या ध्यान केंद्रामध्ये लोक यायची, त्यांना जेव्हा ध्यानाला 5 मिनिटं बसवून मी सांगायचे की तुम्हाला कसला अपराधी भाव आहे, कारण अस्थमा, सायनसायटिस हे सगळे अपराधी पणाची लक्षण आहेत सगळी. म्हणजे एक अपराधी भाव आपल्या मनामध्ये लपून राहिलेला आहे. आणि अक्षरशः लोक ढसाढसा रडायची, म्हणजे त्यांची चूक असो किंवा नसो. फक्त दुसऱ्यानी आपल्याला कोणीतरी सांगतं की हे बघ हे तुझ्यामुळे हे असं झालं, की झालं सगळा ब्लेम आपणही आपल्यावर घेतो की हो बाबा झालं असेल आपल्यामुळे, हा म्हणतोय ना आपल्याला झालं असेल. आणि इतके बॅगेजेस घेऊन आपण फिरतो, इतके ब्लेम्स आपण घेऊन फिरतो, फक्त आपल्याला त्याच्याकडे मोकळीपणाने वाट करून द्यायला कोणी सांगितलंच नाहीये लहानपणापासून. पण ध्यानामध्ये हे सगळं होऊ शकतं आणि हे होतं. त्यामुळे तुम्ही ज्या चुका केल्यात, आपण ज्या काही आपण चुकीचं वागलोय, जसं मी आधी पण म्हटलं, ते लेट इट बी. जसं एका लहान बाळ काहीतरी चुकीचं वागतं, तो आपण त्यांना हे करतो की अरे लहान आहे, त्याला काही कळत नाही अजून. तसं तो परमात्माही आपल्याला म्हणत असतो की अरे ही अजून लहान आहे, हिला काही कळत नाही. पण आपणच आपल्याला काय हे काही कसं काय आपण असं वागलो, बाप रे मी फार चुकीचं. अरे हो, टेक इट इझी ऑन युअर ओन सेल्फ. आणि ह्या सगळ्या गिल्टी फिलिंग्स जे आहेत, अपराधी भाव आहे, त्याच्यामधनं तुम्ही स्वतःला सगळ्याला मुक्त करून टाका. काही उगाचच बांधून ठेवायची गरज नाही. कारण सारासार विचार केला तर माणूस खरं तर कुठलाच माणूस अगदी वाईट नसतो, परिस्थितीमुळे तो वाईट वागायला शिकतो किंवा तो वाईट होतो. त्यामुळे त्या परिस्थितीला दोष द्यावा, त्या माणसाला दोष देऊ नये. आणि आजचं लास्ट अफर्मेशन आहे, ॲज आय से येस टू लाईफ, लाईफ सेज येस टू मी. म्हणजे मी अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने सांगते की येस, आय एम गोइंग टू लिव्ह दिस ब्युटिफुल लाईफ.
इन अ ब्युटिफुल वे. तसंच हे आयुष्य सुद्धा माझ्याकडे अतिशय सुंदर पद्धतीने बघतंय आणि हे आयुष्य सुद्धा मला अगदी सर्व प्रकारे हो तू सुंदर आहेस आणि तू सुंदर आयुष्य जग, तू सुंदरपणे जगत आहेस असं ते मला पदोपदी सांगत आहे. त्यामुळे हे सुद्धा आपण कायम लक्षात ठेवावं की हे आयुष्य आपल्याकडे बघत असतं. जसं आपण आपल्या आयुष्याकडे बघतो तसं आयुष्यही आपल्याकडे बघत असतं की कशी ही जगतीये किंवा कसा हा माणूस जगतोय. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या बाबतीत विचार करतो, आता सुद्धा तुम्हाला खूप जर असं छान वाटत असेल की येस काहीतरी आपण आहोत म्हणजे ज्या वेळेला मी तुमच्याशी हे बोलतेय त्यावेळेला मला असं खूप छान वाटतं की येस काहीतरी मी एखादा तरी माणसाला काहीतरी सांगण्यासाठी मी मदत केली आहे आज ह्या एवढ्या वर्षामध्ये. त्यामुळे काहीतरी बदललं असणार आहे त्याच्यामध्ये. एक जरी गोष्ट त्यांनी पॉझिटिव्ह घेतली तरी सुद्धा मी आय एम हॅपी समवेअर. तर तेवढंच आपलं हे आपल्या सगळ्या जगाचा भार आपण डोक्यावर घेऊन फिरू शकत नाही. खारीचा वाटा जो असतो आपलं त्याच्या बाबतीत रामायण लक्षात ठेवावं. खार जी असते ती रामाला पूल बांधायला मदत करते, तेवढाच आपला वाटा आहे हे लक्षात ठेवा. पण तो वाटा जो आहे तो आनंदाने आणि अतिशय प्रेमाने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याचा प्रयत्न करावा असं लुईस हे सांगतात. आणि त्याच्यामुळे मलाही माझ्यासाठीही खूप फरक पडला ह्याच्यामध्ये. कारण मला स्वतःबद्दल गिल्टी फिलिंग होतं, मला इन्फिरिटी कॉम्प्लेक्सही होता आणि बऱ्याच काही गोष्टी मी फेस केलेल्या आहेत. म्हणजे माझ्या स्वतःच्याच, आजूबाजूच्या लोकांचा काही प्रश्न नव्हता, माझ्यातल्याच बऱ्याच गोष्टी होत्या. पण ह्या पुस्तकामुळे आणि म्हणजे लुईस हेनबद्दल किती कौतुक करायचं आणि त्यांना किती आभार द्यायचे म्हणजे ते हेच आहे. अगदी खूप थोडकं आहे ते माझं जे त्यांच्याबद्दलचे मी एक्सप्रेशन म्हणजे जे मी एक्सप्रेस करीन. पण इतक्या प्रचंड गोष्टी मला त्याच्यातनं कळलेल्या आहेत. इतका आनंद होतो मला ते पुस्तक प्रत्येक वेळेला हातात घेऊन वाचताना की काही विचारायची सोय नाही. आणि मराठीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे आपल्याकडे, तर तुम्ही ते जरूर विकत घ्या. ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी वाचा आणि ज्यांनी वाचलं असेल त्यांनी ते परत परत वाचा. कारण वेगवेगळ्या विचारांनी वाचायला गेलं ना की अजून 4 वेगळ्या गोष्टी कळतात. मी आज जवळजवळ 6 वर्ष ते पुस्तक वाचते. ज्या वेळेला मला वाटतं की वाचावं त्यावेळेला मी ते वाचते. काहीतरी 1-2 पानं वाचायची किंवा एखादा व्हिडिओ पण आपण ऐकू शकतो लुईस हे यांचा. पण मला मिळालं पुस्तक मराठीतलं. हा वाचते खूप छान. खूप सुंदर आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. मराठीत नाव काय त्या पुस्तकाचं? पुस्तकाचं नाव यू कॅन हील युअर लाईफ आहे. इंग्लिशमध्येही तेच नाव आहे, मराठीतही तेच नाव आहे. सगळ्या भाषांमध्ये नाव एकच आहे, यू कॅन हील युअर लाईफ. इंग्लिश पुस्तक माझ्याकडे PDF फाईल आहे किंवा नेटवरही अवेलेबल आहे, फ्री डाउनलोडला आहे. पण मराठी किंवा हिंदी नाहीये आणि गुजराती पण आहे. मला वाटतं बऱ्याच भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे पुस्तक हे. आणि पूर्ण जगामध्ये काहीतरी जवळजवळ 5 का 6 मिलियन कॉपीज त्याच्या विकल्या गेलेल्या आहेत. पुस्तक कुठे मिळेल? सर आप्पा बळवंत चौकात तर आहे. तुम्ही राहायला कुठे आहात? पुण्यात असेल तर आप्पा बळवंत चौकात मिळतं. नाही, मी कल्याणवरनं बोलतोय. कल्याणला तुम्हाला एखादं चांगलं पुस्तकांचं दुकान जर असेल ना की जिथे अशी न्यू एज बुक्स मिळतात. ओके. हा, तर तुम्ही त्यांना सांगा, ते तुम्हाला मागवून देतील. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. मराठीमध्ये तुम्ही नाव तेच आहे. ऑनलाईन पण मिळू शकेल ना? ऑनलाईन मराठी अवेलेबल आहे का नाही माहित नाही. तुम्ही बघा, ऑनलाईन तर इंग्लिश तर आहे, मराठीचं माहित नाही. कारण कधी स्टॉक असतो कधी नसतो ऑनलाईन. मला रस्त्यावर मिळालं हे पुस्तक. हो हो, अगदी आपल्या इथे रस्त्यावर हो 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 अवेलेबल आहे. दुकानात नाही मिळालं, दुकानात नाही मिळालंच नाही, अजिबात उपलब्धच नाही म्हणाले. आणि रस्त्यावर मिळालं, मला इतका आनंद झाला. आहे तसं पण आहे रस्त्यावर सुद्धा. म्हणजे जे डुप्लिकेट पुस्तकं विकतात ना तर त्यांच्याकडेही अवेलेबल असतं. आणि बहुतेक पुस्तक सगळं तसंच असतं, फक्त त्याची क्वालिटी खराब असते, बाकी काही नसतं. नाही, मला चांगलं ओरिजिनल मिळालंय. हा, मग तसंही असू शकेल. चालेल, चला तर आज अर्धा तास राहिलेला आहे, तर आता ध्यानाला बसूयात आपण सगळेजण.